आज आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगरांग बघणार आहे, ज्यामुळे जे नद्या विभागल्या गेल्या आहेत. तर चला बघूया. पहिला डोंगरांग आहे सातमाळा अजिंठा डोंगरांग. ही डोंगरांग सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे जाणारी डोंगरांग आहे. या डोंगरांगीची सुरुवात नाशिकमध्ये होते व पुढे औरंगाबाद व बुलढाणापर्यंत जाते. नाशिकमध्ये या डोंगरांगेस सातमाळा तर औरंगाबादमध्ये अजिंठा डोंगरांग म्हणून ओळखले जाते. या डोंगरांगेमुळे तापी व गोदावरी नद्यांची खोरे वेगळी झालेली आहे. याच डोंगरांगेत नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी देवाचे जे अर्धपीठ मंदिर आहे. या डोंगरांगेला दौलताबाद येथील देवगिरी किल्ला आहे. तर या डोंगरांगेत औरंगाबादमध्ये अजिंठा वेरुळणी ही जगप्रसिद्ध लेणी आहे. पुढची डोंगरांग आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग. ही डोंगरांग अहमदनगर मधील कळसुबाई शिखरापासून सुरू होते उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यापर्यंत पसरलेली आहे. अहमदनगरमध्ये या डोंगरांगेस हरिश्चंद्रगड तर बीडमध्ये बालाघाट डोंगर म्हणून ओळखले जाते. या डोंगरांगेतच पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ आहे, ज्याला शिवनेरी किल्ला आपण बोलतो. या डोंगरांगेमुळे गोदावरी व भीमा नदी खोरे वेगळे झालेले आहे. पुढची डोंगरांग आहे शंभू महादेव डोंगरांग. ही डोंगरांग सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून सुरू होऊन सांगली जिल्ह्यामधून कर्नाटकात जाते. या डोंगरांगेने भीमा व कृष्णा नदीचे खोरे वेगळे केलेले आहे. ह्या डोंगरांगेत शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेव मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे, म्हणून या डोंगरांगेत शंभू महादेव डोंगरांग असे म्हटले जाते. या डोंगरांगेत टेबल लँडसाठी प्रसिद्ध असलेले पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर पुढची डोंगरांग आहे सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून जाते. या डोंगरांगेमध्ये एकामागे एक असे 7 डोंगराच्या वळ्या म्हणजेच पुढे आहेत, म्हणून त्याला सातपुडा असे नाव मिळाले आहे. सातपुडा डोंगरांगेस नंदुरबारमध्ये तोरणमाळ तर अमरावती जिल्ह्यात गाविलगड डोंगर म्हणून ओळखले जाते. या डोंगररांगेमध्ये नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुडा पर्वतरांगेस अमरावती जिल्ह्यात गाविलगड डोंगर असे म्हणतात. तर याच ठिकाणी चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे, ज्याला आपण विदर्भाचे काश्मीर म्हणतो. गाविलगड डोंगर मेळघाट हे म्हणून प्रसिद्ध आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदी हे 2 नदी खोरे वेगळे झालेले आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. आज तुम्हाला ॲनिमेशन टाईप समजल्या. अजून पुढचं टॉपिक पाहिलं असलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.